नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। लाभधारक शेतकऱ्यांच्या हस्ते कळदाबून मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडले, टेलपर्यंत पाणी देण्याचा प्रयत्न। अक्षय कर्डिले, करंजी पाथर्डी नगर राहुरी नेवासा तालुक्यातील सुमारे 43 गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीला पाणी सोडण्याची मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी केल्यानंतर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांनी पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्याची विनंती केली आहे। त्यानंतर बुधवारी दुपारी लाभधारक शेतकऱ्यांच्या हस्ते कळदाबून मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले आहे। प्रत्येक लाभधारक पाझर तलावात पाणी पोहोचवावे, तसेच योजनेतील टेलपर्यंतच्या गावापर्यंत पाणी जाण्यासाठी सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज असून कोणीही पाईपलाईन फोडण्याचा प्रयत्न करू नये। प्रत्येक पाझर तलावात पाणी पोहोचलेच पाहिजे। तलावात पाणी पोहोचत नाही अथवा ज्या ठिकाणी वांबोरी चारीच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झालेला आहे त्या सर्व कामांची दुरुस्ती करून प्रत्येक लाभधारक पाझर तलावात पाणी देण्यासाठी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून सुमारे 14 कोटी रुपयांचा निधी देखील वांबोरी चारीच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेला असून त्या कामाला देखील लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे। त्यामुळे मडी तिसगाव मिरी परिसरातील लाभधारक पाझर तलावात देखील पाणी पोहोचले पाहिजे, प्रामाणिक भावना असल्याचे बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यावेळी म्हणाले। पहिली मोटर चालू करण्यात आली असून 2 दिवसांनी दुसरी मोटर चालू केली जाणार आहे। त्यानंतर तिसरी मोटर देखील सुरू केली जाणार आहे। पालकमंत्री विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने पुणे 680 एमसीएफटी पाणी लाभधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे। तसेच प्रत्येक लाभधारक गावाला पाणी पोहोचेल यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन अक्षय कर्डिले यांनी केले आहे। तसेच यावेळी सुभाषराव गायकवाड, रंगनाथ गवते, कानिफनाथ देवस्थानचे उपाध्यक्ष सुरसिंग पवार, जाफर पठाण, मयूर गवळी, उमेश शेळके, सचिन मेहत्रे, बबनराव कोळसे, प्रमोद गांधले, ज्ञानदेव शिंदे, प्रभाकर हरिश्चंद्रे, कानिफनाथ सत्रे, सनी गायके, सागर दांगट, प्रकाश कलापुरे, अशोक कुंडे, सुदर्शन काचोळे, महेश सावे, दत्तात्रय अडसरे, तसेच शिवाजी साठे, महेश भराडिया, अशोक राऊंडे, राहुल गायकवाड, सचिन आडसरे, समीर पठाण, भाऊसाहेब कोळेकर, अमोल भनगडे, प्रवीण लोखंडे, दीपक नवले, अक्षय तनपुरे, किशोर येवले, माजी सभापती संभाजी पालवे, एकनाथ आटकर, वैभव खलाटे, संतोष शिंदे, कुशल भापसे, अमित आव्हाड, बापूसाहेब आव्हाड, धर्मनाथ आव्हाड, नारायण आव्हाड, बबनराव आव्हाड, मिठू मुळे, राजेंद्र तागड, संभाजी दारकुंडे, बापू कुटे, भाऊसाहेब बुधवंत, गणेश बुधवंत, राजू गर्जे, पोपट लोमटे, किरण कराळे यांच्यासह मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी अमोल सातपुते, अभय कराळे, जाधव, धुळेकर आदींसह लाभधारक शेतकरी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।